हॅलो माय डिअर फ्रेंड, वेलकम बॅक. बाळांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला होता की नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्टच्या अकॉर्डिंग ॲनिमलचे 5 ग्रुप तयार होतात. ठीक आहे, त्याच्यामधले जे 3 आहेत ते मेजर ग्रुप आहेत आणि जे 2 आहेत ते मायनर ग्रुप आहेत. याच्यापैकी ज्या मेजर ग्रुपचा स्टडी आपण लास्ट लेक्चरमध्ये केला. आता हे लास्ट लेक्चर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये मी टाकलेलं आहे. प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा, तुम्हाला भरपूर सारं याच्याबद्दल नॉलेज मिळेल. आता हे 5 ग्रुप कोणते होते ॲनिमलचे? तर ते होते ॲमोनोटेलिझम, युरिओटेलिझम, युरिकोटेलिझम, गुआनोटेलिझम आणि अमायनोटेलिझम. असे ॲनिमलचे 5 ग्रुप तयार केलेले आहे. कशाच्या अकॉर्डिंग तयार केलेले आहे? नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्टच्या अकॉर्डिंग. ते ॲनिमल कोणता नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट तयार करतात आणि बॉडीच्या बाहेर टाकतात त्याच्या अकॉर्डिंग हे 5 ग्रुप तयार केलेले आहेत. याच्यापैकी 3 मेजर ग्रुप आहेत. कोणते आहे? अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम, युरिकोटेलिझम. हे 3 मेजर ग्रुप आहे. याचं बरंचसं डिस्क्रिप्शन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये, आणि मी तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. आता आपल्याला स्टडी राहिला तो म्हणजे या दोघांचा, गुआनोटेलिझम आणि अमायनोटेलिझमचा. हे मायनर ॲनिमलचे ग्रुप आहे. याच्याबद्दल आपल्या बुकमध्ये फार थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे जे गुआनोटेलिझम आहे याच्याबद्दल सुद्धा अतिशय कमी इन्फॉर्मेशन आहे, आणि तुम्हाला दिसेल आपल्या बुकमध्ये याच्याबद्दल फक्त जे ऑलवेज रिमेंबर म्हणून जो एक सेक्शन आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये, त्या ऑलवेज रिमेंबर मध्ये गुआनोटेलिझम बद्दलची माहिती सांगितलेली आहे, आणि अमायनोटेलिझम याची तर काही माहिती सांगितलेली नाही. तर तरी मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट म्हणून या दोघांची माहिती आता सांगतो की काय आहे गुआनोटेलिझम म्हणजे. तर गुआनोटेलिझम म्हणजे इथे मी तुला डिटेलमध्ये लिहून टाकलेलं आहे. आता गुआनोटेलिझम म्हणजे काय की काही काही ॲनिमल असे असतात जसं की स्पायडर्स है ना, कोळी आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर स्कॉर्पियन, विंचू असेल, पिग्विन्स तुम्ही पाहिले असतील. हे काय करतात? एक्सक्रीट गुआनिन. माहिती आहे ना, हे जे ॲनिमल आहे हे गुआनिनला एक्सक्रीट करतात. गुआनिन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नायट्रोजन बेस, जे 4 नायट्रोजिनस बेसेस असतात, ॲडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन. आपला DNA आणि आपला RNA यांच्यापासूनच बनलेला असतो, या नायट्रोजन बेसेसपासून. तोच नायट्रोजन बेस गुआनिन, काही काही ॲनिमल हा गुआनिन एक्सक्रीट करतात, आणि म्हणून त्या प्रोसेसला गुआनोटेलिझम असं म्हटलं जातं, आणि त्या ॲनिमलला गुआनोटेलिक ॲनिमल्स म्हणून ओळखलं जातं. लक्षात आलं का हे सगळं काही? त्या प्रोसेसला काय म्हणतात? गुआनिन एक्सक्रीट करण्याच्या प्रोसेसला गुआनोटेलिझम. आणि कोणते ॲनिमल गुआनोटेलिझम करतात? स्पायडर, स्कॉर्पियन, पेंग्विन्स हे जे आहेत हे गुआनोटेलिझम करतात, म्हणून यांना गुआनोटेलिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आता गुआनोटेलिझम आपल्याला माहिती झालं, 4th ॲनिमलचा ग्रुपचा बद्दल आपल्याला माहिती झालं. त्यानंतर आता लास्ट याच्यामधला मायनर ग्रुप आहे अमायनोटेलिझम. आता अमायनोटेलिझम मध्ये काय सांगितलेलं आहे? सम इन्व्हर्टिब्रेट्स. इन्व्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले हे ॲनिमल्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो, त्यांना आपण इन्व्हर्टिब्रेट्स असं म्हणतो. आता काही जे ॲनिमल्स आहे, काही सम इन्व्हर्टिब्रेट्स, सगळे नाही, सम इन्व्हर्टिब्रेट्स असं म्हटलं. लाईक मोलुस्क. मोलुस्क पण आहे ज्यांची बॉडी सॉफ्ट असते, त्यांना मोलुस्क असं म्हटलं जातं. मोलुस्क आहे. आणि सम इकाइनोडर्म्स, काही काही इकाइनोडर्म्स एक्सक्रीट एक्सेस अमायनो ॲसिड ॲज सच. आता काही काही इन्व्हर्टिब्रेट्स, मोलुस्क आणि इकाइनोडर्म हे काय करतात? अमायनो ॲसिड जसंच तसं बॉडीमधून बाहेर फेकून देतात. अमायनो ॲसिड जर जास्त झालं तर ते अमायनो ॲसिड जसंच तसं बॉडीमधून एक्सक्रीट करतात, बॉडीच्या बाहेर फेकून देतात. या प्रोसेसला म्हटलं जातं अमायनोटेलिझम, आणि त्या ॲनिमलला म्हटलं जातं अमायनोटेलिक ॲनिमल्स. तर अमायनोटेलिक ॲनिमल्स कोणते आहेत? अमायनोटेलिक ॲनिमल्स आहेत इन्व्हर्टिब्रेट्स, मोलुस्क आणि इकाइनोडर्म. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं आपण ॲनिमलच्या या 5 ग्रुपचा स्टडी कंप्लीट केलेला आहे. बिलकुल सिंपल होतं, बिलकुल इझी होतं. व्यवस्थित तऱ्हेनं वाचून टाका. बुकमधून मी सांगितलेलं आहे याचं बरोबर व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात राहील. तर अशा तऱ्हेनं नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्टच्या अकॉर्डिंग ॲनिमलचे जे 5 ग्रुप तयार होतात, या 5 ग्रुपचा आपण स्टडी केलेला आहे. आता आणखीनही काही नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्टची आपल्याला काही माहिती दिलेली आहे आपल्या बुकमध्ये, काही छोट्याशा पॅरेग्राफमध्ये. आणि ते अदर नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट कोणते आहे? जसं की आहे क्रिएटिन अँड क्रिएटिनाइन. बघा, क्रिएटिन आहे, काय वर्ड दिलेला आहे? क्रिएटिन. लक्षात ठेवा. क्रिएटिनिन हा जो नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे, हा कशा तऱ्हेनं आपण एक्सक्रीट करतो, कुठे तयार होतो, याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. बघा, आपल्या ज्या मसल सेल्स असतात, मसल आपल्या कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, है ना. आपल्या बॉडीमध्ये मसल आहे म्हणून तर आपण मुवमेंट करू शकतो. किती मसल आहे आपल्या बॉडीमध्ये? 640, 639 आहे, 639 अशा मसल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. आणि त्या मसल बनलेल्या आहेत मसल सेल्स पासून. लक्षात ठेवा, मसल सेल्स.
मसल सेल्स, या मसलमुळेच तर आपण हालचाल करतो. या मसलची मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय? कॉन्ट्रॅक्ट होणे. कॉन्ट्रॅक्ट झाल्या की कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, म्हणूनच तर मुवमेंट होते बॉडीची. ह्या मसल बनलेल्या आहेत मसल सेल्स पासून. आता या मसल सेल्समध्ये काही मॉलिक्यूल आहेत, त्या मॉलिक्यूलला म्हटलं जातं क्रिएटिन फॉस्फेट. काय म्हटलं जातं त्यांना? क्रिएटिन फॉस्फेट. लक्षात ठेवा, क्रिएटिन फॉस्फेट आपल्या मसलमध्ये प्रेझेंट, मसल सेलमध्ये हे क्रिएटिन फॉस्फेट प्रेझेंट असतात. आणि हे क्रिएटिन फॉस्फेट काय करतात? एनर्जी सोर्स म्हणून काम करतात. या फॉस्फेट पासूनच एटीपीचे मॉलिक्यूल तयार होतात आणि मग त्या एटीपीच्या मॉलिक्यूल पासून आपल्याला एनर्जी भेटते. त्यामुळे आपल्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तर हे एनर्जी मॉलिक्यूल आहेत क्रिएटिन फॉस्फेट. लक्षात आलं का तुमच्या? आता यदा कदाचित जर तुमच्या बॉडीमध्ये जास्त क्रिएटिन फॉस्फेट जर तयार झाले तर काय होते? जास्त क्रिएटिन फॉस्फेटमुळे हा जो फॉस्फेट आहे हा आपल्या एकतर बॉडीमधून बाहेर फेकून दिला जातो, एकतर या फॉस्फेटचं क्रिएटिन मध्ये रूपांतर होऊन जाते. लक्षात ठेवा, जास्त फॉस्फेट झाला तर फॉस्फेट बॉडीच्या बाहेर फेकून दिला जातो, एक तर मग या फॉस्फेटचं क्रिएटिन तयार होऊन जाते. काय तयार होते? क्रिएटिन, क्रिएटिनाइन. लक्षात ठेवा, क्रिएटिनाइन काय तयार होते? क्रिएटिनाइन तयार होते. आणि मग हा जो क्रिएटिनाइन जो तयार झाला हा मग एक्स्ट्राचा आहे आपल्या बॉडीमध्ये. हा एक्स्ट्राचा क्रिएटिनाइन जो आहे हा किडनीमध्ये येतो. मग किडनी काय करते? याला लघवीमधून आपल्या बॉडीच्या बाहेर फेकून देते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर क्रिएटिन जास्त झाला तर तो लघवीमधून आपण त्याला बाहेर फेकून देत असतो. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेने हे मेकॅनिझम चालत असते क्रिएटिनाइनचं. लक्षात आलं का तुमच्या? तर आपल्या मसल सेलमध्ये काय असतात? परत एकदा सांगतो, क्रिएटिन फॉस्फेट असतात. आता हे क्रिएटिन फॉस्फेट जर जास्त झाले, हे एनर्जी मॉलिक्यूल आहेत, याच्यापासून एटीपी फॉर्म होते. कारण एटीपी मध्ये ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, तर हे एटीपी तयार व्हायला काय लागतो? फॉस्फेट लागतो. तर मग हा फॉस्फेट जो आहे हा एनर्जी द्यायचं काम करत असतो. याच्यापासून एटीपी मॉलिक्यूल तयार होतात. पण कधी कधी फॉस्फेट जास्त होतात. तर फॉस्फेट जास्त झाले तर बॉडीमधून एकतर बाहेर फेकून दिल्या जातात, एक तर या फॉस्फेट पासून क्रिएटिन तयार होतो. जर क्रिएटिन तयार झाला तर हा वेस्ट प्रोडक्ट आहे, हा नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे. हा जास्त झाला तर मग आपली बॉडी काय करते? याला किडनीमधून, लघवीमधून बाहेर फेकून देते. असं हे मेकॅनिझम आहे, बिलकुल सिंपल. आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगायची राहिली इम्पॉर्टंट, की आपल्या बॉडीमध्ये आपण युरिक ऍसिड सुद्धा बाहेर फेकत असतो. ठीक आहे, आपण अमोनिया फेकतो बाहेर. आपला टॉयलेटमध्ये तुम्ही वगैरे जाता तर त्याच्यामध्ये एक वेगळा तऱ्हेचा असा वास येतो. टॉयलेटमध्ये आपण जातो ना, युरिनल्समध्ये लघवीच्या याच्यात, तर तो अमोनियाचा वास असतो असा. ठीक आहे, तर आपण अमोनिया पण बॉडीच्या बाहेर फेकून देत असतो. आपण युरिया पण बॉडीच्या बाहेर फेकतो लघवीमधून. त्याचबरोबर आपण लघवीमधून युरिक ऍसिड सुद्धा बॉडीमधून बाहेर फेकत असतो. ठीक आहे, आता कधी कधी काय होते? हे युरिक ऍसिड जर बॉडीमध्ये जास्त झालं आणि ते बॉडीच्या बाहेर जर फेकून दिल्या गेलं नाही, याला फेकून द्यायची जबाबदारी कोणाची आहे? हे सगळे जे नायट्रोजिनस प्रोडक्ट आहेत, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, हे सगळे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे, वेस्ट प्रोडक्ट आहेत. हे बॉडीमधून बाहेर फेकून द्यायची जबाबदारी कोणाची आहे? तर ती जबाबदारी आहे किडनीची. कोणाची आहे? किडनीची. आता किडनीने जर आपलं व्यवस्थित काम केलं नाही तर काय होईल? हे सगळे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आपल्या बॉडीमध्ये जमा होतील, साचत जातील. आता हे वेस्ट प्रोडक्ट आहे, हे वेस्ट प्रोडक्ट काय करतील? मग आपल्या बॉडीला खराब करतील. कोणते वेस्ट प्रोडक्ट आपण आपल्या घरामध्ये साचून ठेवतो का? नाही. तसंच यांचं सुद्धा आहे. हे जर आपल्या बॉडीमध्ये साचून राहिले, याचा जर साठा झाला, स्टोरेज झालं, तर आपली बॉडी व्यवस्थित काम करणार नाही. तसंच या युरिक ऍसिडचं सुद्धा आहे. लक्षात ठेवा, युरिक ऍसिड क्वेश्चन सुद्धा बरेचदा येतात याच्यावर. हा जो युरिक ऍसिड आहे, हा युरिक ऍसिड आपल्या मेटाबॉलिझम मध्ये तयार होत असतो. नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहे. आणि या युरिक ऍसिडला मग लघवीमधून बाहेर फेकण्याची जबाबदारी कोणाची आहे? किडनीची. कारण किडनीच आपली लघवी तयार करते. मग हा लघवीमधून आपण बाहेर फेकून देतो. कधी कधी किडनी व्यवस्थित काम करत नाही. कारण कधी कधी असं होते की हा युरिक ऍसिड प्रमाणाच्या बाहेर जास्त प्रमाणात आपल्या किडनीमध्ये तयार होऊन जातो. मग अशा वेळी हा बॉडीमधून बाहेर फेकल्या जात नाही. मग बाहेर फेकल्या नाही गेला की तो आपल्या ब्लडमध्ये साचून राहतो, आपल्या बॉडीमध्ये साचून राहतो, आपल्या सेलमध्ये साचून राहतो जसा तसा. आणि मग काय होतो की हा आपल्या जॉईंटमध्ये जाऊन जमा होतो. त्याचे क्रिस्टल्स तयार होतात युरिक ऍसिडचे. त्याला युरिक क्रिस्टल असं म्हणतात, युरिकेज क्रिस्टल्स असे म्हणतात. काय तयार झालं? युरिक ऍसिडचं क्रिस्टल तयार झालं आणि आपल्या जॉईंटमध्ये ते क्रिस्टल जाऊन बसतात. मग आपले जॉईंट दुखायला लागतात, जॉईंट सुजायला लागतात. त्याची हालचाल आपल्याला व्यवस्थित मोकळी करता येत नाही. जॉईंट आहेत ना हे सगळे जॉईंट, याची हालचाल आपल्याला व्यवस्थित करता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला एक रोग होतो. त्या रोगाला म्हटलं जातं गाऊट. काय म्हटलं जातं? गाऊट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बऱ्याचदा क्वेश्चन येतात गाऊट. आणि जे आपले मसल्स, जे आपले हे जे आपले जॉईंट्स आहेत, हे जे जॉईंट दुखायला लागतात त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. याला गाउटी आर्थरायटिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला?
गावठी आर्थरायटिस, लक्षात ठेवा गावठी आर्थरायटिस. बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन येतात, या रोगावरती पण क्वेश्चन येतात. गाऊट म्हणजे काय, तर हा एक डिसीजचं नाव आहे या. आणि हा डिसीज कशामुळे होतो, या युरिक ऍसिड जर आपल्या जॉईंटमध्ये साचत गेलं तर आपल्याला गाऊट हा रोग होतो. बस एवढं सिंपल लक्षात ठेवा. आपल्या बुकमध्ये दिलेलं सुद्धा आहे. कुठे दिलेलं आहे मग मी तुम्हाला सांगून सुद्धा ठेवतो. फाइंड आउट म्हणून त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. ती एक्स्ट्राची माहिती म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तशी तर एक्स्ट्रा माहिती नाही आहे, आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या बुकमध्ये आणि आपल्या कामात पडणारी ही माहिती आहे. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आणखीन डिस्कस करू आपण. आता आपल्या बॉडीमध्ये जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट तयार होतात, वेगळे वेगळे आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात. आणि हे सगळे वेस्ट प्रोडक्ट जो आहेत, हा जो सगळा बॉडीमध्ये जमा झालेला कचरा आहे, तो आपण वेगळ्या वेगळ्या ऑर्गन मधून बाहेर फेकून देत असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड सुद्धा जमा होतो, आपल्या बॉडीमध्ये युरिया जमा होतो, आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड जमा होते, आपल्या बॉडीमध्ये कधी कधी जास्तीचं वॉटर सुद्धा जमा होते. हे सगळे काय आहेत, हे सगळे आपल्या बॉडीसाठी तयार झालेले वेस्ट प्रोडक्ट आहेत. आणि ठराविक काळानंतर मग आपण ठराविक वेळेनंतर आपण या सगळ्या वेस्ट प्रोडक्टला बॉडीच्या बाहेर फेकून देत असतो. आणि वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स मधून हे वेस्ट प्रोडक्ट आपल्या बॉडीच्या बाहेर पडत असतात. त्या वेगळ्या वेगळ्या एक्सक्रिटरी ऑर्गनची माहिती जी आहे हे आपण आपल्या या चॅप्टरच्या लास्ट पार्टमध्ये घेणार, की कोणते कोणते आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. जसा एक मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आपल्याला माहितच आहे, तो म्हणजे किडनी. त्याचबरोबर आणखीन एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणजे आहेत आपले लंग्स आहे, आपलं लिव्हर सुद्धा आहे, आपली स्किन, हे सुद्धा आपले एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत. कारण की हे आपल्या बॉडीमधले जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे, जो कचरा आहे, जे वेस्ट प्रोडक्ट आहे, ते बाहेर काढायला मदत करत असतात. तर अशा तऱ्हेनं ते आपल्या बॉडीला स्वच्छ ठेवायचं काम करतात. जसं आपल्या घरामध्ये जमा झालेला कचरा आपण रोजच्या रोज झाडून टाकतो, आपल्या घराला क्लीन ठेवतो, तसेच हे बॉडीचे आपले जे ऑर्गन आहेत, हे आपल्या बॉडीमधला सगळा कचरा झाडून टाकतात, रोज क्लीन करतात आपली बॉडी. आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं होमिओस्टॅसिस म्हटलं जातं. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, बघा लक्षात ठेवा, होमिओस्टॅसिस. तर हे टर्म इथे लक्षात ठेवा, होमिओस्टॅसिस म्हणजे काय, मी तुम्हाला नोट करून दिलं. काय होमिओस्टॅसिस म्हणजे टू मेंटेन बॉडीज इंटरनल इन्व्हायरमेंट. बॉडीचं जे इंटरनल इन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन ठेवणे. बॉडीमध्ये जो कचरा तयार झालेला आहे, बॉडीमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट तयार झालेले आहेत, ते सगळे वेस्ट प्रोडक्ट बॉडीच्या बाहेर टाकणे, बॉडीला क्लीन ठेवणे, बॉडीला मेंटेन ठेवणे, या प्रोसेसला म्हटलं जातं होमिओस्टॅसिस. आणि ही होमिओस्टॅसिसची जी प्रोसेस आहे ते बॉडी मधल्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन मधून केली जाते. त्यातही किडनी सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नंतर शिकणारच आहे. तर होमिओस्टॅसिससाठी हे वेगळे वेगळे बॉडी मधले ऑर्गन काम करत असतात. आणि याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ती म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन. काय आहे ऑस्मो रेग्युलेशन? आता ऑस्मो रेग्युलेशनचा मी तुम्हाला सुरुवातीला आपण हा चॅप्टर सुरू केला तेव्हा याचा मिनिंग सांगितला, परत याचा एकदा आता मिनिंग सांगतो. याच्याबद्दल तुम्हाला नोट करून देतो, एकदा तुम्ही सुद्धा नोट करून ठेवा. आता बघा इथे मी तुम्हाला डेफिनेशन लिहून दिलेली आहे ऑस्मो रेग्युलेशनची. तर ऑस्मो रेग्युलेशन हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, बऱ्याचदा आपल्याला विचारला जातो बायोलॉजीमध्ये. हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, खूपदा रिपीट होतो हा वर्ड. तो ऑस्मो रेग्युलेशनचा मिनिंग काय आहे? ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमधला वॉटर बॅलन्स आणि आपल्या बॉडीमधले असलेले इलेक्ट्रोलाइट, साल्ट्स, याचं प्रमाण, याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन राहते ऑस्मो रेग्युलेशनमुळे. तर ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय? ऑस्मो रेग्युलेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये वॉटर आणि साल्टची लेवल मेंटेन राहते. म्हणजे जर वॉटर जास्त झालं तर ते वॉटर बॉडीच्या बाहेर फेकल्या जाईल. जर साल्ट किंवा इलेक्ट्रोलाइट्स हे जर जास्त झाले तर हे सुद्धा बॉडीच्या बाहेर फेकून दिल्या जातील. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ऑस्मो रेग्युलेशन असं म्हणतो. म्हणजे ऑस्मो रेग्युलेशनमुळे आपल्या बॉडीचं इंटरनल जे एन्व्हायरमेंट आहे, बॉडीचं जे आतलं वातावरण आहे ते व्यवस्थित ठेवलं जातं. आणि यालाच म्हटलं जातं होमिओस्टॅसिस. लक्षात आलं का? या दोन्ही टर्म आपसामध्ये जुळलेले आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहे या दोन्ही टर्म. आता या ऑस्मो रेग्युलेशनच्या अकॉर्डिंग एनिमलचे परत 2 ग्रुप्स तयार होतात. एनिमल्स आर डिवाइडेड इनटू 2 ग्रुप्स और 2 क्लासेस अकॉर्डिंग टू ऑस्मो रेग्युलेशन. कोणते आहेत एनिमलचे हे 2 ग्रुप्स? तर त्यातला एक ग्रुप आहे ऑस्मो कन्फर्मर आणि दुसरा ग्रुप आहे ऑस्मो रेग्युलेटर. असे 2 ग्रुप आहे, ऑस्मो कन्फर्मर, ऑस्मो रेग्युलेटर. 2 ग्रुप्स आहे, बिलकुल लक्षात ठेवायचं. या ग्रुप बद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर अशा तऱ्हेने एनिमलचे हे 2 ग्रुप्स फॉर्म झालेले आहेत अकॉर्डिंग टू ऑस्मो रेग्युलेशन.
कोणते ग्रुप फॉर्म झाले ॲनिमलचे? ऑस्मो कन्फर्मर आणि दुसरा ग्रुप आहे ऑस्मो रेग्युलेटर्स, असे ॲनिमलचे 2 ग्रुप्स आहे अकॉर्डिंग टू ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे हे काय आपण समजलो की बॉडीमध्ये वॉटर आणि साल्टचं बॅलन्स मेंटेन ठेवणे, याला ऑस्मो रेग्युलेशन म्हणतात. त्याच्या अकॉर्डिंग ॲनिमलचे 2 ग्रुप्स आहेत. कोणते ग्रुप्स आहे ॲनिमलचे? ऑस्मो कन्फर्मर, ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो कन्फर्मर म्हणजे कोणते ॲनिमल आहे? ऑस्मो कन्फर्मर म्हणजे मरीन ॲनिमल, जे समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात, जे खाऱ्या पाण्यामध्ये जे ॲनिमल राहतात, जे फिशेस राहतात, जे बाकीचे ॲनिमल राहतात समुद्राच्या पाण्यामध्ये, आपण त्यांना ऑस्मो कन्फर्मर म्हणतो. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. ऑस्मो कन्फर्मर म्हणजे हे ॲनिमल कुठे असतील? हे असतील मरीन ॲनिमल्स असतात, हे समुद्राच्या पाण्यामधले हे ॲनिमल्स आहेत. त्याचबरोबर ऑस्मो रेग्युलेटर्स म्हणजे कोणते ॲनिमल्स? हे कुठे सापडतं आपल्याला? हे फ्रेश वॉटरमध्ये सापडतं आपल्याला. फिशेस असतील, काही बाकीचे ॲनिमल्स असतील ते. त्याचबरोबर हे जमिनीवर सुद्धा आपल्याला सापडतात. तर गोड्या पाण्यामध्ये म्हणजेच की नदीच्या पाण्यामध्ये, त्या तलावाच्या पाण्यामध्ये राहणारे, फ्रेश वॉटरमध्ये राहणारे ॲनिमल, त्याचबरोबर जमीनवर राहणारे ॲनिमल्स, जसं त्याच्यामध्ये आपण सुद्धा आहे. तर हे सगळे टेरेस्ट्रियल किंवा फ्रेश वॉटरमध्ये जे ॲनिमल्स आहेत यांना ऑस्मो रेग्युलेटर्स असं म्हटलं जातं. आपण कोण आहे याच्यापैकी? आपण ऑस्मो रेग्युलेटर्स आहे. तर का बरं ह्या कॅटेगरी तयार झालेल्या आहेत? हे तर आपल्याला समजलं की ॲनिमलच्या 2 कॅटेगरीज तयार झालेल्या आहेत, 2 ग्रुप्स आहे, ऑस्मो कन्फर्मर, ऑस्मो रेग्युलेटर. कशाच्या अकॉर्डिंग तयार झालेले आहेत? तर बघा, ऑस्मो कन्फर्मर म्हणजे काय आहे की हे असे ॲनिमल्स आहेत की जे आपल्या बॉडीचं जे ॲटमॉस्फिअर आहे, आपल्या बॉडीचा जो ऑस्मोटिक बॅलन्स आहे तो आपल्या सराउंडिंगच्या अकॉर्डिंग मेंटेन ठेवू शकतात. म्हणजे याच्यामध्ये आहे मरीन ॲनिमल्स, म्हणजे याच्या आजूबाजूला काय सगळं खारट समुद्राचं पाणी असेल, तर आता हे आपल्या आजूबाजूला असलेल्या समुद्राच्या पाण्याशी आणि आपल्या बॉडीच्या फ्लुइड सोबत किंवा आपल्या बॉडीशी ऑस्मोटिक प्रेशर हा मेंटेन ठेवतात. त्याला आयसो ऑस्मोटिक बॅलन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयसो ऑस्मोटिक बॅलन्स. तर लक्षात ठेवा, आयसो ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन ठेवायचं काम करतात हे ऑस्मो कन्फर्म जे असतात, ऑस्मो कन्फर्मर जे असतात, हे आपल्या बॉडीचं म्हणजे आपल्या सेल किंवा आपली सेलपासूनच आपली बॉडी बनलेली, आपल्या बॉडीशी आणि आपल्या बॉडीच्या आजूबाजूला जे ॲटमॉस्फिअर आहे, जे पाणी आहे, त्या पाण्याशी जो ऑस्मोटिक बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवतात. अशा तऱ्हेने हे आयसो ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन ठेवायचं काम करतात. याच्या उलट आहे ऑस्मो रेग्युलेटर्स. ऑस्मो रेग्युलेटर्स काय करतात? हे आपल्या बॉडीचं ऑस्मोटिक बॅलन्स रेग्युलेट करू शकत नाही. म्हणजे हे ज्या वातावरणामध्ये गेले त्या वातावरणाच्या अकॉर्डिंग यांच्या बॉडीचं जे ऑस्मोटिक बॅलन्स आहे ते चेंज होत राहते. पण यांचं तसं नाही, यांच्या बॉडीचं ऑस्मोटिक बॅलन्स हे कॉन्स्टंट राहते. पण जे ऑस्मो रेग्युलेटर्स आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा आहे, यांच्या बॉडीचा जो ऑस्मोटिक बॅलन्स आहे तो वातावरणाच्या अकॉर्डिंग चेंज होत असतो. म्हणून यांना ऑस्मो रेग्युलेटर्स असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये गोड्या पाण्यातल्या माश्या आहेत, फिशेस आहेत, ॲनिमल्स आहेत, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत, जमिनीवर जेवढे तुम्हाला ॲनिमल दिसतील ते आहेत. आपण सुद्धा या ग्रुपमध्ये आहे. आपण सुद्धा आपल्या वातावरणाच्या अकॉर्डिंग आपण आपल्या ऑस्मोटिक बॅलन्स चेंज करत असतो, आहे ना. जसं वातावरण असलं आपल्या आजूबाजूला तसंच आपण आपलं बॉडीचं ॲटमॉस्फिअर चेंज करत असतो. त्यांनाच ऑस्मो रेग्युलेटर्स असं म्हटलं जातं. आता हे आपल्याला 2 टर्म समजल्या इथे की ऑस्मो कन्फर्मर म्हणजे काय असते आणि ऑस्मो रेग्युलेटर्स म्हणजे काय असते. आता पुढचा आणखीन एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी खूप, तो म्हणजे की कोणतंही ॲनिमल असो, आता ऑस्मो कन्फर्मर असो की ऑस्मो रेग्युलेटर्स असतो, म्हणजे त्या खाऱ्या पाण्यातले ॲनिमल्स असो की गोड्या पाण्यातले ॲनिमल्स असो, मरीन ॲनिमल असो की फ्रेश वॉटरचे ॲनिमल्स असो किंवा जमीनवरचे ॲनिमल्स असो, ते काही ठराविक प्रमाणातच आपल्या बॉडीमध्ये साल्ट जमा करून ठेवू शकतात. मिठाचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये पाहिजे त्या प्रमाणातच ठेवू शकतात. जास्त मीठ सहन त्यांना होत नाही. जरी ते समुद्राच्या पाण्यात राहणारे असले तरीही त्यांची काही मजबुरी आहे. समुद्राच्या पाण्यात जरी ते राहत असले तरी काही ठराविक प्रमाणातच, काही स्पेसिफिक नॅरो रेंज पर्यंतच ते साल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये ठेवू शकतात. त्याच्यावर त्यांना ते साल्टचं प्रमाण झेपत नाही. अशा ॲनिमल्सला म्हटलं जातं स्टेनोहायलिन ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, एक इंटरेस्टिंग टर्म आहे स्टेनोहायलिन. स्टेनोहायलिन ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स म्हणजे हे असे ॲनिमल्स असतात की जे आपल्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक नॅरो रेंज साल्टच मेंटेन करू शकतात. म्हणून त्यांना स्टेनोहायलिन ॲनिमल्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं ना तुमच्या. तर इथे बघा, हा जो स्टेनोहायलिन हा वर्ड आहे कसा फॉर्म झालेला आहे. तर स्टेनो म्हणजे नॅरो आणि हायलिन म्हणजे साल्ट, म्हणजे विशिष्ट प्रमाणातच मीठ ते आपल्या बॉडीमध्ये सांभाळून ठेवू शकतात, त्याच्यावर नाही तर मग मरतील ते.
अशा तऱ्हेने हा वर्ड फॉर्म झालेला आहे. स्टेनो म्हणजे नॅरो, आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलं आहे. हायलिन म्हणजे साल्ट. तर जे ॲनिमल्स काही विशिष्ट प्रमाणात साल्ट आपल्या बॉडीमध्ये जमा करू शकतात त्यांना स्टेनो हायलिन असं म्हणतात. आता काही काही ॲनिमल असे आहेत की कितीही साल्ट त्यांना काहीच फरक पडत नाही, कितीही बॉडीमध्ये त्यांना मीठ जमा होऊ द्या त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा ॲनिमल्सला युरी हायलिन ॲनिमल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? ते खूप जास्त प्रमाणात मीठ साल्ट आपल्या बॉडीमध्ये जमा करून ठेवू शकता, स्टोअर करून ठेवू शकता. त्यांना युरी हायलिन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, युरी हायलिन ॲनिमल्स. आता हे जे युरी हायलिन ॲनिमल्स असतात हे कितीही साल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये जमा करू शकतात. आता ही युरी हायलिन ॲनिमल्स सापडतात कुठे? तर खाडीच्या पाण्यामध्ये सापडतात. कुठे सापडतात? आपल्याला खाडीचा जो एरिया, खाडीचं जे पाणी आहे तिथे आपल्याला सापडतात, ज्याला आपण इच्युरीज असं म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? इच्युरीज, किंवा मराठीत आपण त्याला म्हणतो खाडीचं पाणी किंवा खाडीचा एरिया. खाडीचं पाणी किंवा खाडीचा जो एरिया असतो, खाडीचं पाणी इच्युरीज म्हणतात त्याला. आता हे खाडीचं पाणी तयार कसं होते? तर बघा, आता नद्या ज्या असतात आपले, त्या नद्या ज्या आहेत वाहत वाहत शेवटी समुद्रालाच मिळतात आणि समुद्रातलं काही पाणी जे आहे हे लाटांमुळे त्या नद्यांमध्ये घुसते. तर जिथं नदी समुद्राला येऊन मिळते, हा समुद्र हे नदी जिथं येऊन एकामेकाला मिळतात तो भाग बनतो खाडीचा भाग. म्हणजे नदीचं पाणी समुद्रात घुसते, समुद्राचं पाणी नदीमध्ये घुसते, तर तो भाग असतो खाडीचा भाग. आणि त्या पाण्याला म्हटलं जातं खाडीचं पाणी. म्हणजे ते थोडंसं गोडसर असतं आणि थोडंसं खारट असतं, म्हणून त्याला खाडीचं पाणी असं म्हटलं जातं. आता या खाडीच्या पाण्यामध्ये जे ॲनिमल्स असतात त्या ॲनिमल्सला युरी हायलिन ॲनिमल्स असं म्हटलं जातात. आता हे ॲनिमल्स काय करतात? हे ॲनिमल कितीही प्रमाणात साल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये यांना चालते, कितीही मीठ तयार होऊ द्या आपल्या बॉडीमध्ये, कितीही मीठ जमा होऊ द्या आपल्या बॉडीमध्ये, त्यांना काही फरक पडत नाही, ते मरत नाहीत, काहीच होत नाही त्यांना. तर असे कोणते ॲनिमल आहे? आपल्याला एक्झाम्पलसुद्धा दिलेल्या बर्नॅकल्स आहे, त्यानंतर आहे कॅम्प्स. तर असे हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, बर्नॅकल्स आणि क्लॅम हे एक्झाम्पल्स आहे युरी हायलिन ॲनिमलचे. तर ह्या अशा काही आपण टर्म समजून घेतल्या. इथे आपण ऑस्मो रेग्युलेशनची जी पूर्ण प्रोसेस आहे, जे मेकॅनिझम आहे ऑस्मो रेग्युलेशनचं किंवा त्याचबरोबर होमिओस्टॅसिसचं जे मेकॅनिझम आहे इथे आपण ते समजून घेतलं. इथे आपल्याला भरपूर साऱ्या टर्म शिकायला भेटल्या. आपल्याला होमिओस्टॅसिस ही टर्म शिकायला भेटली, ऑस्मो रेग्युलेशन ही टर्म शिकायला भेटली. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, बायोलॉजीमध्ये खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, वारंवार रिपीट होतील, त्यामुळे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण ऑस्मो कन्फर्मर काय आहे ते शिकलो, ऑस्मो रेग्युलेटर्स काय आपण ते शिकलो, त्याचबरोबर स्टेनो हायलिन्स काय असतं, त्याचबरोबर युरी हायलिन काय असतं ते सुद्धा आपण शिकलो. अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग इथे टर्म आलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला बघा आणखीन काही क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत, खूप इंटरेस्टिंग, आपल्याला आणखीन नॉलेज वाढेल याच्यामध्ये. आता बघा की गोड्या पाण्यातल्या ज्या माश्या असतात, फ्रेश वॉटर फिशेस, त्या जर समुद्रात सोडल्या तर काय होईल? किंवा समुद्रातल्या ज्या फिशेस असतात, मरीन वॉटर फिशेस, साल्ट वॉटर फिशेस, त्या जर गोड्या पाण्यात सोडल्या तर काय होईल? सांगा. याचं क्वेश्चन मला तुम्ही या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणखीन पहा काही इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलेले आहेत, याच्याशीच रिलेटेड आहे, ऑस्मो रेग्युलेशनशीच रिलेटेड आहे किंवा होमिओस्टॅसिसचीच रिलेटेड हे क्वेश्चन आहे. आपल्या बुकमध्ये खूप इंटरेस्टिंग तयार केलेले आहे आपले बुक, त्याच्यामुळे आपल्याला खूप नॉलेज वाढते. जसे की काही पॉईंट दिलेले आहेत की थिंक अबाउट इट, त्याचबरोबर आहे यूज युअर ब्रेन पॉवर. यामुळे काय होते किंवा फाइंड आउट, हे जे काही टॉपिक आहेत याच्यामुळे आपलं नॉलेज भयंकर वाढतं. हे थोडंसं आपल्या सिलेबसशीच रिलेटेड असतं, पण त्याच्यामुळे आपलं भरपूर सारं नॉलेज वाढतं. आता आणखीन एक विचारलेलं आहे तुम्हाला, यूज युअर ब्रेन पॉवर. त्याच्यामध्ये काय विचारलं बघा, व्हॉट वुड हॅपन इफ अ ह्युमन बीइंग हॅज अ नो ऑप्शन बट टू ड्रिंक सी वॉटर. म्हणजे जर आता एखादा माणूस आहे जो समुद्रामध्ये फसला आणि त्याला आता काहीच ऑप्शन नाही, त्याला खूप तहान लागली आणि त्याच्याकडे पाणी नाही, आणि जर त्याला समुद्राचं पाणी प्यायचं काम पडलं तर काय होईल? ते खारं पाणी जर तो पिला समुद्राचं तर काय होईल? तो मरीन की वाचेल? सांगा. बघा, जेव्हा आपण समुद्राचं पाणी पितो, जेव्हा साल्ट वॉटर आपण पितो किंवा मरीन वॉटर आपण पितो, तेव्हा त्या वॉटरमध्ये काय असते? त्या वॉटरमध्ये NaCl असतो, साल्ट असते, मीठ असते. मीठ म्हणजे काय? केमिकली मीठ काय? NaCl, सोडियम क्लोराईड. माहिती आहे ना तुम्हाला सोडियम क्लोराईड. तर आता हे सोडियम क्लोराईड जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातं, मीठ जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातं, भरपूर सारं मीठ आपल्या बॉडीमध्ये गेलं, तेव्हा आपली किडनी काय करते किंवा आपली बॉडी काय करते? त्या मिठाला बाहेर काढायचा प्रयत्न करते. मग ते मीठ बॉडीच्या बाहेर जाईल कसं? तर ती युरिनमधून जाईल, लघवीमधून जाईल, काही मीठ आपल्या या त्वचेमधून बाहेर सुद्धा पडते. पण जास्तीत जास्त जे मीठ आहे, जास्त प्रमाणात जे मीठ आहे ते आपल्या लघवीमधूनच बाहेर पडते. आपली किडनी त्या मिठाला लघवीमधूनच बाहेर काढत असते. मग आता जर जास्त मीठ आपल्या बॉडीमध्ये गेलं तर आपल्याला जास्त लघवी करावं लागेल याच्यासाठी.
आणि जास्त लघवी जर आपण केली तर आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होईल, आपली बॉडी डिहायड्रेट होईल आणि जास्त लघवीला गेल्यामुळे बॉडी डिहायड्रेट झाल्यामुळे आपण मरू शकतो, आपली डेथ सुद्धा होईल. म्हणून समुद्राचं पाणी पिणे हे नेहमी घातक आहे, डेंजरस आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये समुद्राचं पाणी पिल्या जाऊ शकत नाही, त्यांनी डेथ होते आपली. तर हे एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये आपल्याला पॉईंट दिलेला आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. त्या आणखीन याच्याशीच असा काही ऑस्मो रेग्युलेशनशीच रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ड्युरिंग द समर वी टेंड टू प्रोड्यूस लेस युरिन, व्हाय इट इज? आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी लघवीला जातो किंवा आपली बॉडी युरिन कमी तयार करते, असं का बरं आहे? कारण बघा, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो ऊन भरपूर तापलेलं असते, आपण जेव्हा उन्हात जातो आपल्याला घाम सुद्धा येतो आहे ना, खूप सारा स्वेटिंग होते. तो घाम कशासाठी येतो असतो आपल्याला स्वेटिंग का बरं होत असते, भरपूर बॉडीमधून घाम का बरं निघतो? कारण उन्हामध्ये आपली स्किन भाजल्या जाऊ नये त्यासाठी आपल्याला घाम येतो. घामामुळे काय होते की आपली स्किन जी आहे, आपली जी त्वचा आहे ती थंडी राहते, भाजल्या जात नाही. त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवलं जाते. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे ना, तर ते टेम्परेचर वातावरण जे आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे, बॉडीला थंड ठेवल्या गेलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला घाम येत असतो. मग आपल्या बॉडीमधून हे अशा तऱ्हेनं वॉटर लॉस होत असते. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी लागते, तर हे पाणी आपलं असं घामामधून आपल्या बॉडीच्या बाहेर पडत असते. काही पाणीचं इव्हॅपोरेशन आपल्या बॉडीमधून होत असते, काही बॉडीतलं जे वॉटर आहे आपण श्वासोश्वासातून बाहेर फेकत असतो. त्याचबरोबर बरंचसं वॉटर जे आहे आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक आहे. आपल्या बॉडीमध्ये भरपूर साऱ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालतात, जे आपण जेवण केलं ते पचायसाठी पण वॉटर लागते. आपली पूर्ण बॉडीच तर पाण्याची बनलेली आहे, 70% नुसतं वॉटर आहे आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे एखादा माणूस जर 100 किलोचा असेल तर 70 किलो वजन तो नुसतं पाण्याचं आहे त्याच्या बॉडीमध्ये. आपलं ब्लडच घ्या, ब्लडमध्ये 90% आपल्याला ब्लड जरी दिसत असलं तर त्या आपल्या ब्लडमध्ये, आपल्या रक्तामध्ये 90% पाणी आहे, नुसतं पाण्यानं बनलेलं आहे. आपल्या ज्या सेल आहे बॉडीच्या, म्हणजे आपली पूर्ण बॉडी तशी सेलचीच बनलेली आहे, ज्या सेल आपल्या बॉडीच्या त्या 70% पाण्याच्या आहेत. पाणीच आहे त्या सेलमध्ये सगळं, आपल्या टिश्यूमध्ये पाणी, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पाणी, 70% पाणी आपल्या बॉडीमध्ये. मग हे पाण्याची, वॉटरची लेवल मेंटेन ठेवायसाठी आपली किडनी काय करते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी लघवी तयार करते. एवढं आपल्याला पाणी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बिना जेवायचं आपण 1 ते 1.5 महिना जगू शकतो, पण बिना पाण्याचं 1 आठवडे आपण जगू शकत नाही. एवढं पाणी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. असे हे काही इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर आता आणखीन एक नेक्स्ट पॉईंट, एक इंटरेस्टिंग पॉईंट आपल्याला याच्यामधला शिकायचा छोटासा एक टॉपिक आहे, तो आपण घेऊ. आता बघा, या ऑस्मो रेग्युलेशनशीच रिलेटेड आणखीन काही पॉईंट आपल्याला बघायचे आहे. की एक आपल्याला एक्झाम्पल दिले आहे, खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. एका पक्ष्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या पक्ष्याचं नाव अल्बॅट्रॉस नावाचा पक्षी. कोणता आहे तो? अल्बॅट्रॉस नावाचा पक्षी तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसत असेल. हा पक्षी काय करतो, हा समुद्रावर राहतो, पूर्ण आपलं आयुष्य जे आहे हे समुद्रावरच तो घालवतो आणि समुद्राचंच पाणी पितो. आता बघा, समुद्राचं पाणी पिल्यामुळे काय होईल की समुद्राचं पाणी तर घातक, आपण तर पिऊ शकत नाही. हा समुद्राचं पाणी पितो म्हणजे भरपूर सारं साल्ट याच्या बॉडीमध्ये जाते, कारण समुद्राचं पाणी हे खारट असते, सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये भरपूर असते. मग आता हे सोडियम क्लोराईड बाहेर काढायसाठी काय आहे याच्याकडे, हे हा जो अल्बॅट्रॉस नावाचा जो पक्षी आहे, हा ऑस्मोटिक बॅलन्स कसा मेंटेन ठेवतो आपल्या बॉडीचं, किंवा हा ऑस्मो रेग्युलेशन कसा करतो? तर याच्या नाकाजवळ या एक्स्ट्राच्या जे याच्या बॉडीमध्ये जे मीठ जमा झालेलं आहे, जे साल्ट जमा झालेलं आहे, ते साल्ट बाहेर काढायसाठी याच्या ज्या नाकपुड्या, ज्या नॉस्ट्रिल आहे, तिथे काही स्पेसिफिक ग्लँड आहेत, त्यांना साल्ट ग्लँड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, याच्या ज्या नाकपुड्या आहेत नाकाच्या जवळ काही ग्लँड आहेत, त्यांना साल्ट ग्लँड्स असं म्हटलं जातं. त्या साल्ट ग्लँडमधून हा आपल्या बॉडीमधला साल्ट जे आहे एक्स्ट्राचा तो बाहेर काढत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर आणखीन आपल्याला दिलं आहे की जे मरीन टर्टल आहे, एक प्रकारचा जो कासव आहे, त्याचबरोबर मरीन इग्वायना नावाचा जो ॲनिमल आहे, हे सुद्धा जे आपल्या बॉडीचं जे एक्स्ट्राचं साल्ट आहे ते बाहेर काढायसाठी यांच्या बॉडीमध्ये सुद्धा साल्ट ग्लँड प्रेझेंट आहेत. तशी काही आणखीन एक छोटीशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर हा होता आपला हा काही इथे टॉपिक. त्याच्यानंतर आपण आता इथे याच्यानंतर डिस्कस करू, ते म्हणजे पुढच्या लेक्चरपासून आपल्याला शिकायचं आहे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमच्या बद्दल. पूर्ण आता याच्यानंतरचा जेवढा आपला टॉपिक आहे तो सगळा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमची रिलेटेड आहे, किडनीशी रिलेटेड आहे, आपलं युरिन कसं फॉर्म होते, किडनी कशी फंक्शन करते याच्याशी रिलेटेड आहे. ते सगळं आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करू.